सामनाच्या दिवाळी अंकात उद्धव ठाकरेंकडून सरकारवर टीकास्त्र, शेतकऱ्यांच्या आणि कबुतरांच्या मुद्द्यावरून खोचक लेख, पक्षफुटी संदर्भात देखील एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। यापुढे एकनाथ शिंदे वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं वृत्त। बारामतीमध्ये शरद पवार अजित पवार एकाच मंचावर बारामती विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या 53व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं एकाच मंचावर। सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यास सुरुवात। मंत्री नितेश राणेंनी ऑनलाईन बैठकीमध्ये घेतला आढावा। निवडक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा धनादेश सुपूर्द। एसटी बँकेतील राड्याच्या संदर्भात गुन्हा दाखल, आम्ही प्रसिद्धीसाठी हपापलेली माणसं नाहीत। एसटी बँकेतील राडे प्रकरणी सदाव्रतींची प्रतिक्रिया। कौशल्य विकासावर भर द्या, भारताला महाशक्ती बनवण्यासाठी कौशल्य विकास गरजेचा आहे। सिम्बायोसिस कॉलेजच्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विद्यार्थ्यांना सल्ला। चाकणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवला देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक। ट्रकचं स्टेअरिंग स्वतः हाती घेत मुख्यमंत्र्यांची सवारी। मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, कर्मचाऱ्यांना 31,000 रुपयांचा बोनस जाहीर। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय। नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घराच्या किमती खासगी बिल्डरच्या किमतीपेक्षाही जास्त। माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव समोर। सिडकोच्या प्रकरणाची चौकशी होणार का, हाच सवाल। दाऊद इब्राहिमची रत्नागिरीमधील वडिलोपार्जित जमिनीचा 4 नोव्हेंबरला लिलाव। जवळपास 171 चौरस मीटर भूखंडाचा लिलाव होणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।